केला आणि अबूच्या मध्ये मात्र नक्कीच येतील आणि वेल ब्लेड टीम साई सिद्धी आपल्याला पण खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. सीझन 14 सन्माननीय युवा नगरसेवक युवा सेना सरचिटणीस अमेय अरुण घोले साहेबांच्या संकल्पनेतून साकार झालेला अमेय नारकर मित्रमंडळ आयोजित वाय चषक 2024 अंडरआर्म बॉक्स क्रिकेट विश्वातील एक अग्रमानांकित क्रिकेट स्पर्धा अर्थात तुम्हा सर्वांची आवडती लाडाची हक्काची मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे खुल्या डोळ्यानं आपण सर्वजण दरवर्षी पाहत असतो. अगदी एकही खंड न पडू देता मला वाटतं कोरोनाचा काळ जर सोडला तर एकही असं वर्ष नाही आहे ज्या वर्षात ही स्पर्धा झालेली नाही आहे. निरंतर या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. अगदी आमच्या कार्यकर्त्यांचे आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अतोनात परिश्रम आणि या स्पर्धेचे यशस्वी आयोजन गेले 14 वर्ष आपण बघतोय. या स्पर्धेचं हे 14वे यशस्वी पर्व आपण पाहत आहोत. आज तिसरा दिवस आहे या स्पर्धेचा. अखंड हिंदुस्थानचे एकमेव हिंदू हृदय सम्राट आदरणीय वंदनीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज सन्माननीय युवा नगरसेवक युवा सेना सरचिटणीस अमेय अरुण घोले साहेबांच्या संकल्पनेतून मात्र या स्पर्धेचं आयोजन गेले 13 वर्ष आपण पाहतोय. या स्पर्धेचं 14वं पर्व आलेल्या तमाम मान्यवरांचं उपस्थित सर्व खेळाडू मित्रांचं आणि उपस्थित सर्व क्रिकेटप्रेमी क्रिकेट रसिक माईबाप जनतेचं या 14व्या पर्वामध्ये आम्ही मनपूर्वक हार्दिक 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 स्वागत करीत आहोत. सामना क्रमांक 2 दोन्ही संघांना विनंती आपला एक एक प्रतिनिधी पाठवून द्या. सलामीची जोडी मैदानावर दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळते. मला वाटतं दोन्ही संघांचे प्रतिनिधी इथे आलेले आहेत. शिवम बॉयजने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलाय. विरोधात मात्र वृक्ष 11 वृक्ष 11 आपला प्रतिनिधी पाठवून द्या. बॉल टाकण्या अगोदर जर प्रतिनिधी आला नाही तर पेनल्टी लागेल, लक्षात घ्या. मॅचची सुरुवात मात्र होईल त्यापूर्वी जर प्रतिनिधी नसेल तर कॉमेंट्री बॉक्समध्ये आला नाही तर पेनल्टी लागेल, लक्षात घ्या. चला सामन्याची सुरुवात होते. सलामीची जोडी मैदानावर आहे. बॉलिंग मार्कवर आपण जर पाहिलं तर ध्रुव आलाय पहिलं षटक घेऊन. पंचांच्या उजव्या बाजूने राईट आर्म राऊंड विकेटचा मारा. 6 टू गो. पहिला बॉल सरळ खेळाडूच्या हातामध्ये जाईल. सुरुवात झाली आहे सामन्याची. शिवम बॉयज विरुद्ध वृक्ष 11. टॉस जिंकला होता शिवम बॉयजने, क्षेत्ररक्षण निवडलं. संधी दिली आहे ती मात्र वृक्ष 11ला बॅटिंगची. सुमित आणि रमजान. स्ट्राईकवर सुमित, नॉन स्ट्रायकिंग एंडला रमजान. 20 मिनिटांचा अवधी प्रत्येक डावासाठी आहे, लक्षात घ्या. वेळ लक्षात घेऊनच आपल्याला इनिंग पूर्ण करायची आहे. या वेळेला मात्र बचावात्मक अंदाजानं खेळण्याचा प्रयत्न सुमितनं केला होता. शरीराचा वेध घेणारा बॉल ठरतोय. ध्रुवच्या गोलंदाजीमध्ये ओव्हर नंबर 1 घेऊन आलाय. वाय चषक 2024 सीझन 14. यशस्वी 14वं पर्व
या वेळेला मात्र टप्पा थोडासा मागे ठेवला होता, बॅकफुटवर जाऊन मात्र पुश केलं चेंडूला. डीप मिड विकेटकडे जातोय बॉल, तोपर्यंत एकेरी धावेची भर पडते स्कोरबोर्डवरती. हा पहिला रन मात्र इथे घेतला गेला सुमितच्या बॅटमधून. या स्पर्धेच्या माध्यमातून वारंवार आम्ही आभारी असणार आहोत सन्माननीय युवा नगरसेवक, युवा सेना सरचिटणीस अमेय अरुण घोले साहेब, त्याचबरोबर गेट्सबी अर्थात आमचे विशालजी, सुधांशू स्पोर्ट्स, गणेशजी देसाई. दरम्यान नेक्स्ट बॉल ध्रुवच्या ओव्हरमधला, स्ट्राईकवर येतोय रमजान. थोडीशी वेगळी बॉलिंग स्टाईल आहे या गोलंदाजाची. या वेळेला चांगला फटका गॅपमध्ये शोधून खेळलेला आहे आणि पहिला चौकार रमजानच्या बॅटमधून. तर आभारी असणार आहोत सन्माननीय गणेशजी देसाई साहेबांचे, त्याचबरोबर सन्माननीय तनिष्का विशाल कांबळे, गौरांगी तवटे, करंट डेकोरेटरचे सर्वेसर्वा प्रशांतभाई कोटकर असतील, त्याचबरोबर ग्लोरियस स्पोर्ट्स, FMS नेट अर्थात महेश आणि फारुखभाई, कोलिको स्पोर्ट्स, सहकार नगरचे सर्व रहिवाशी आणि रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस स्थानक. थोडासा मात्र कुठेतरी अडथळा येतोय, कारण गोलंदाज ज्या वेळेला गोलंदाजी करतोय जवळपास 4 वेळेला मात्र चेंडू टॉस करून बॉल टाकतोय. या वेळेला चांगला फटका, पुन्हा एकदा बराच वेळ हवेत राहतोय बॉल, अडवण्यामध्ये यशस्वी. बॅकअप साठी फिल्डर नाहीये, ओव्हर थ्रो होतोय, दुसरी धाव घेण्याची संधी मिळतेय. एका धावेला दुसऱ्या धावेत रूपांतरित केलं या वेळेला. आणि शेवटचा बॉल, 7 धावा 5 चेंडूंमध्ये बनवल्यात सुमित आणि रमजानने. वृक्ष 11 संघासाठी ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये, तर दुसऱ्या बाजूने शिवम बॉयज कडून ध्रुवचा शेवटचा बॉल हलक्या हातानं पुश केला, एक धाव घेऊन खुश राहिले आणि एकेरी धावेसोबत पहिल्या षटकाची समाप्ती. 8 रन्स ऑन दी बोर्ड विदाउट एनी लॉस इन दी एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 8 धावा वृक्ष 11 संघाच्या खात्यामध्ये. थोडीशी शांत आणि संयमी सुरुवात आहे, स्वतःला सेट करण्यासाठी मात्र थोडासा वेळ घेतील सलामीचे दोन्ही फलंदाज. एक चौकार तर आपण पाहिला तर रमजानच्या बॅटमधून जरूर आलाय, परंतु त्या व्यतिरिक्त उर्वरित 5 चेंडूंमध्ये फक्त 4च धावा खर्च केल्या त्या ध्रुवने सुद्धा. दोन्ही बाजूने चांगली सुरुवात आहे, विकेट आलेली नाही आहे, परंतु धावाही तितक्या खर्च झालेल्या नाही आहेत या स्पर्धेदरम्यान या मॅचमध्ये. स्पर्धेचा आज 3रा दिवस आहे. सुरुवातीला मात्र आपण खुल्या गटाचे सामने पाहणार आहोत, मधल्या वेळेत मात्र महिलांचे सामने होतील आणि त्यानंतर मात्र शेवटच्या टप्प्यात आजच्या दिवसामध्ये मात्र पुन्हा एकदा खुल्या गटातून 4 संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. अष्टविनायक दादर संघ आपण कुठेही जायचं नाहीये, या मॅच मध्ये जो जिंकेल त्यांच्याबरोबर लगेच आपली मॅच खेळवली जाणार आहे. दरम्यान नवीन ओव्हरसाठी निखिल आलाय. साइड ऍक्शन होती, या वेळेला मात्र बॉलरच्या हाताला बॉल लागतोय. निखिल आलाय गोलंदाजी मार्क वरती पहिल्या ओव्हर नंतर. दुसरी ओव्हर घेऊन ध्रुवने 8 धावा खर्च केल्या. नवीन ओव्हरच्या सुरुवातीच्या चेंडूवरती मात्र डॉट बॉल येतोय. प्रेक्षकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालाय मागील 13 पर्वांमध्ये या स्पर्धेला, आणि खऱ्या अर्थाने प्रेक्षकांनी या स्पर्धेला डोक्यावर उचलून धरलंय. सोडून दिलाय हा बॉल, डाऊन दी लेग साइड होता. व्हाईट बॉलचा इशारा, स्वैर चेंडूची घोषणा, अवांतर धावेत वाढ, अतिरिक्त धावसंख्या धावफलकावर, एक्स्ट्रा रन्स येत आहेत टीमच्या खात्यामध्ये. अतिरिक्त धावेने धावफलक. मिस टाइम स्ट्रोक होता, प्रॉपर संपर्क नव्हता, खोदून काढलेला फटका होता. यॉर्कर लेन चेंडू निखिलच्या ओव्हरमध्ये आणखीन एक धाव येताना पाहायला मिळते. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करत असताना मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. पहिलं षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं या स्पर्धेमध्ये, तदनंतर मात्र 2 ते 5 ओव्हरपर्यंत आपण कधीही बॅटिंग पॉवर प्ले स्वीकारू शकता. आणि त्या बॅटिंग पॉवर प्लेमध्ये 3 फिल्डर आउटर सर्कलमध्ये असतील, परंतु या वेळेला रॉकेट शॉट, चाबूक फटका सुमितच्या बॅटमधून. या वेळेला आपण जर पाहिलात तर एक खणखणीत वाय चषक चौकार, राइट इन अ स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट, स्ट्रेट डाउन द ग्राउंड, सी दी बॅट, नो बकवास. 4 धावा.
अगदी भारतरत्न सर सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण करून देणारा हा स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळाला होता सुमितच्या बॅटमधून, पंचांच्या अगदी जवळून. चार चेंडू पूर्ण, 2 चेंडू शिल्लक, 15 धावा धावफलकावरती. यावेळेला मात्र मनगटी फटका खेळलेला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, फाईन लेग क्षेत्राकडे जात होता. एक धाव मात्र धावून घेण्यात यश मिळालं फलंदाजांना. आणि शेवटचा बॉल ओव्हर नंबर 2 मधला. सागर मोरेसह मी मराठी समालोचक रोशन पाताडे या स्पर्धेसोबत पुढील 2 दिवसही आपल्यासोबत जोडला जाणार आहे. पहिल्या दिवसात चंद्रकांत शेट्टे अर्थात महाराष्ट्राचा बुलंद आवाज आपण ऐकलात. आणि यावेळेला सुंदर फटका, पुन्हा एकदा रिकाम्या जागा भरा आणि 4 धावा मिळवा हे सूत्र मात्र कुठेतरी वापरलंय. चौकारासोबत मात्र धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचेल. सुंदर फटका येतोय सुमितच्या बॅटमधून. क्रॅकिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक मात्र बनले प्रेक्षक, एकमेकांकडे पाहत बसले. फलंदाज मात्र गालातल्या गालात हसले. 2 ओव्हर नंतर धावसंख्या 10 धावा प्रति षटकाच्या सरासरीने 20 या धावसंख्येवर जाऊन पोहोचते. सुमित वैयक्तिक 6 चेंडूत 10 वर, रमजान मात्र 6 चेंडूत 9 वर बॅटिंग करत असताना निखिलच्या या ओव्हरमधून मात्र 12 धावा, 2 ओव्हर 20 बिनगडी बाद. आणि हा बॅटिंग पॉवर प्ले स्वीकारलाय फलंदाजांनी. आता मात्र 3 क्षेत्ररक्षक जे आहेत ते आउटर सर्कल मध्ये असतील. स्ट्राईकवर रमजान, नॉन स्ट्राईक वरती सुमित. ओव्हर कोणाच्या हातामध्ये सोपवली जाणार? कुणाल येतोय बॉलिंग मार्कवर. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा घेऊन 6 टू गो. चांगला स्टार्ट दिलाय सलामीच्या दोन्ही फलंदाजांनी. सुरुवातीला मात्र थोडासा शांत आणि संयमी खेळ केला आणि त्यानंतर मात्र आक्रमकता सादर केली. मैदानावरती मात्र चौकार आणि एकेरी दुहेरी धावांनी मात्र धावसंख्येला पुढे घेऊन गेलेत. पहिला बॉल या वेळेला मात्र क्षेत्ररक्षक आहेत. ताकदवर फटका होता परंतु फिल्डिंग आता मात्र जर पाहिलात तर चांगली सजवली आहे. नो बॉलचा इशारा आहे साइड आर्म ॲक्शनसाठी. स्ट्रायकिंग अंपायरने मात्र हा नो बॉलचा इशारा कळवलाय. या वेळेला मात्र स्टेप आउट झाले. सुमितला माघारी परतावं लागेल. चांगला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर आणि यष्टीरक्षक मात्र तितके चालाक, चतुर, चपळ निघालेत. बॅट पासून चेंडू थोडासा लांब ठेवला. सुमितने मात्र आपला बॅलन्स घालवला. यष्टीरक्षकाने आपलं काम त्या ठिकाणी केलं. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि सुमितला तंबूचा रस्ता दाखवला. पहिला विकेट, पहिला धक्का ब्रुक्स 11 संघाला सुमितच्या स्वरूपात. सहा चेंडूत 10 धावा बनवून 7 चेंडूत तसं बघायला गेलं तर, कारण हा 7वा चेंडू सामोरं जात होते त्यावर मात्र बाद झाले. 7 चेंडूत 10 धावा बनवून मात्र बाद होऊन माघारी परतलाय सुमित. त्याची जागा मात्र हर्षदने घेतली आहे आणि हर्षदने पहिलाच फटका खेळलाय. अलॉंग विथ द कार्पेट बॉल जातोय सीमा रेषा पार, चौकार. या वेळेला मात्र रिस्क घेतली होती. स्वीप करायचा प्रयत्न होता हर्षदचा. पहिलाच बॉल चौकार ठोकून आपला आत्मविश्वास वाढवलाय. पुन्हा एकदा त्याच दिशेने, परंतु या वेळेला मात्र क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एकच धाव घेण्याची संधी मिळते. एकेरी धावेनं मात्र धावफलक 1 गडी बाद 26 या धावसंख्येवर जाऊन पोहोचेल. चांगली सुरुवात, चांगला स्टार्ट दिला हर्षदने आपल्या वैयक्तिक बॅटिंग मधून. रमजान दुसऱ्या बाजूने आता कशी बॅटिंग करेल? सुंदर फटका. क्षेत्ररक्षक आहेत. बॉल मात्र उसळतोय परंतु 1 धाव. अजित निकम सरांना सुद्धा जरा सूचना आहे, विनंती आहे, आपण सुद्धा जरा सावध राहा. कालचा दिवस लक्षात असेल. वन टू गो. शेवटचा बॉल 27 विथ द लॉस ऑफ 1. यावेळेला खोदून काढायचा प्रयत्न. बॉलरच्या हातामध्ये चेंडू चाललाय. ओव्हरची होते समाप्ती. कुणालने मात्र खर्च केले 8 धावा, मिळवली 1 विकेट, ज्यामध्ये सुमितचा
विकेट त्याने पटकावला आणि एका ओव्हरचा हा खेळ मात्र कुणालच्या स्पेलमधला समाप्त होतोय. 3 ओव्हर नंतर धावसंख्या 9 धावा प्रति षटकाच्या सरासरीनं 27-27 एका गड्याच्या मोबदल्यात ब्रुक्स 11. शिवम बॉईज कडून मात्र नवीन ओव्हर घेऊन कोण येणार? तसं बघायला गेलं तर 7 धावा खर्च केल्या. 2 ओव्हरमध्ये धावसंख्या होती 20. तदनंतर मात्र या ओव्हरमधून आल्या धावा 7. धावसंख्या झाली ती 27. पुन्हा एकदा ध्रुव येतोय. वैयक्तिक त्याचं हे दुसरं षटक. पहिल्या षटकात 8 धावा खर्च केल्या. पहिला चेंडू मात्र भन्नाट वेग पाहायला मिळतोय ध्रुवच्या ओव्हरमध्ये. चांगली सुरुवात. या वेळेला मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक बॉलला अडवतोय सुद्धा. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. येस येस नो नो शेवटच्या क्षणाला केली हो हो. आणि दुसऱ्याही धावेला मात्र यशस्वी करून दाखवले दोन्ही फलंदाजांनी. थोडंसं मिसफील्ड त्या ठिकाणी जरूर झालं, परंतु 2 धावा कुठेतरी वाचवल्या आपल्या संघासाठी. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केला जाईल. पॉवर प्लेचं षटक अवघ्या 7 धावांचं. त्यामध्ये सुमित सारख्या फलंदाजाची विकेट आली आहे. त्याची जागा घेतली ती मात्र हर्षदने सुद्धा आल्यानंतर एक चौकार ठोकला. रमजान मात्र एखादी किल्ला लढवण्याचा प्रयत्न करतोय. या वेळेला डाऊन द लेग साइड होता. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंच अजितजी निकम यांच्या माध्यमातून. चांगला बॉल या वेळेला बघायला मिळेल. ध्रुवच्या ओव्हरमध्ये धावसंख्या मात्र 30 वर जाऊन पोहोचली आहे. 3.5 ओव्हरचा खेळ समाप्त. प्रोजेक्टेड स्कोर 8.57. जर धावफलक पुढे धावलं तर 45 धावांपर्यंत पोहोचू शकेल. आणि या वेळेला चांगला फटका सरळ खेळाडूच्या हातामध्ये जाऊन विसावतोय आणि रमजानला माघारी परतावा लागेल. ध्रुवला मिळते सफलता. दुसरा विकेट गमावलाय तो ब्रुक्स 11 संघाने. रमजान बॅक टू दी पवेलियन. सलामीची जोडी आता मात्र पूर्णपणे तंबूच्या आश्रयाला. लॉंग ऑन वरती एक चांगला झेल टिपला जातोय. 30 रन्स ऑन दी बोर्ड विथ द लॉस ऑफ 2 विकेट्स इन द एंड ऑफ 3.4 ओव्हर्स. 3.4 चेंडू नंतर संघाची धावसंख्या 2 गडी बाद 30 धावा. लास्ट 2 बॉल्स टू गो. न्यू बॅटर येतोय मैदानाच्या आतमध्ये. आकाश उर्फ लाल. या वेळेला मात्र बॉल थोडासा खाली राहिला आहे. एसटी चितसाठी मागणी केली आहे आणि टीव्ही अंपायरकडे मात्र पंचांचा निर्णय येतोय. ऑनफिल्ड पंचांकडून मात्र आमच्या तिसऱ्या पंचांकडे ही मागणी केली जाते. अर्थात हायकोर्टातून आता मागणी सुप्रीम कोर्टाकडे आली आहे. बघूया काय निर्णय येतोय. तसं कठीणच होतं पंचांसाठी सुद्धा हा निर्णय जागेवरून कळवणं. त्यामुळे तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे ध्रुवच्या ओव्हरमधला, स्पेलमधला. या वेळेला मात्र लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाच्या दिशेने बॉल जातोय. एक धाव येते लालच्या बॅटमधून.
अर्थात आकाश 31 वर 2, 4 ओव्हरची समाप्ती. ध्रुवने मात्र 2 षटकांचं स्पेल हाताळलं, 1 विकेट पटकावली, 12 धावा खर्च केल्या आणि शेवटच्या ओव्हरसाठी मात्र आता मंथन जयस्वाल लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा निवडतोय. आकाश असेल स्ट्राईकवर. शेवटची ओव्हर. लास्ट 6 बॉल्स टू गो फ्रॉम दिस इनिंग. पहिल्या डावाचे 6 चेंडू शिल्लक. मंथन जयस्वाल बॉलिंग मार्कवर, स्ट्राईकवर आकाश अर्थात लाल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल हवेत खेळलाय, गॅपमध्ये होता, नोमॅन्स लँडमध्ये पडतोय आणि टप्पा पडून खेळाडूच्या हातात जातोय. तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी मिळते. हर्षदही तितक्याच चांगल्या फॉर्ममध्ये पाहायला मिळालेत. पहिल्याच बॉलवर चौकार ठोकून मात्र आपले इरादे स्पष्ट केले होते. यावेळेला स्टेप आउट झाले, जातोय गॅपच्या दिशेने परंतु अडवलाय बॉल. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते लॉंग ऑन मध्ये. नितीनने मात्र अडवले. यावेळेला मात्र लालच्या बॅटमधून पुन्हा एकदा पॉवरफुल स्ट्रोक होता, परंतु क्षेत्ररक्षक आता मात्र अगदी मैदानाच्या प्रत्येक सीमारेषेवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. निखिल यावेळेला विकी, निखिल विकी, त्यानंतर मात्र आपण जर पाहिलं तर असे बरेच खेळाडू चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. या अगोदर नितीन होता लॉंग ऑन वरती, यावेळेला विकी होता लॉंग ऑफ वरती. दोन्ही वेळेला मात्र बॉलला अडवलं गेलं, परंतु यावेळेला फिल्डरच्या डोक्यावरून बॉल पाठीमागे येतोय. दीपेश, नितीन, विकी प्रत्येक बॉल इथे मात्र मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. स्लॉग ओव्हरचा खेळ आहे, हाणामारीचं षटक आहे, गरज आहे धावांची. प्रयत्न चांगले आहेत, परंतु क्षेत्ररक्षकही काही कच्च्या गुरुचे चेले नाही आहेत. तुम्ही फटके खेळा, आम्ही फटके अडवतो, असंच काहीतरी मात्र हे समीकरण मैदानात सुरू आहे. चांगले फटके खेळले आहेत चारही चेंडूंवरती. 5 चेंडूत 5 धावा आलेत. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती मात्र नशिबाने हा चौकार मिळाला. शेवटला आतापर्यंत 5 बॉलवरही प्रयत्न केले, परंतु 5ही बॉल अडवले गेले, परंतु शेवटचा बॉल अडवू शकलेले नाहीयेत नितीन. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे, शेवटच्या बॉलवर येतोय खणखणीत वायचषक चौकार आणि संघाची धावसंख्या या चौकारासोबत मात्र जसं आपण पाहिलं हर्षदच्या बॅटमधून हा आलेला चौकार ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात असताना या 4 धावांसोबत संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली ती 40 या धावसंख्येवरती. आणि जिंकण्यासाठी मात्र शिवम बॉईजला गरजेचे असतील ते 41 धावा. 41 रन्स टू विन. 41 धावांचं आव्हान असेल शिवम बॉईज संघाकडे. आणि जशी या नवीन डावाला सुरुवात होईल मात्र मायक्रोफोनवर आवाजात आम्ही बदल करणार आहोत. माझे सहकारी समालोचक मित्र आणि या स्पर्धेशी मात्र कित्येक वर्ष जुळलेला आवाज अर्थात सागर मोरे यांचा आवाज आपण पुढील डावासाठी ऐकणार आहात. 30 चेंडू 41 धावांचं आवाहन मायक्रोफोनवरती निमंत्रित करतोय माझे सहकारी समालोचक मित्र सागर मोरे यांना. धन्यवाद.
सो मच रोशनजी. वळत मॅचच्या दिशेने. टार्गेट आहे 41. विपुल पांडुलकर पण आमच्यासोबत जॉईन होत आहेत. स्वागत आहेत आमचे प्रो लिंकचे विपुल पांडुलकर आज या क्रीडा स्पर्धेसाठी त्यांचं पण नेहमी सहकार्य राहिलं आहे आणि अशी खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. सो टार्गेट आहे 41चं टार्गेट आहे. शिवम बॉईज कांदिवली बोरिवली त्या परिसरात खूप चांगलं क्रिकेट खेळले गेले. मट्टार ऑफ क्रिकेट असेल, स्लो स्पिनचं क्रिकेट असेल, त्या परिसरात एक नामवंत संघ आहे शिवम बॉईज. त्यांच्या विरुद्ध वृक्षिले नांदेरी. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर रमजान, भांडूपचा एक युवा खेळाडू रमजान. स्ट्राईक एंडला बॅटर दीपेश. या बॉलवर देखील बॅटची एज घेतली गेली. तिकडे आपण पाहिलं तर लाऊड अपील केली गेली आहे. रमजानचा पहिलाच बॉल बॅटरला थांबवलं. चांगली पिचिंग पाहिली गेली रमजान यांच्या माध्यमातून. सो रमजानला पण माहिती आहे की टार्गेट थोडं 41 इझिली इकडे होऊ शकतात. बट विकेट डॉट बॉल आपल्याला मॅच ऑन ठेवणं गरजेचं आहे. खूप चांगल्या टी शर्ट आज सुधांशू स्पोर्ट्स, कोलिको एंटरप्राइजेस, ग्लोरियस स्पोर्ट्स आज सर्व ग्राफिक आपण पाहतोय. वळत मॅचच्या डावाकडे बॉलिंगसाठी रमजान. स्ट्राईक एंडला बॅटर दीपेश. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. रमजानचा एक चला थोडं फास्ट खेळा मित्रांनो. रुक्ष 11 प्लीज थोडं सहकार्य करा कारण थोडं फास्ट खेळा. अजूनही मॅच आपल्याला खूप कव्हर करायचे आहेत. वुमन्सचे पण मॅचेस आहेत त्यामुळे बॉलिंगसाठी सागर. स्ट्राईक केला बॅटर हितेश. या बॉलवर देखील धीम्या गतीचा बॉल पाहिला गेला सागर यांच्या माध्यमातून. डॉट बॉल. सर्व आलेले प्रेक्षक वर्ग, सर्व मान्यवर, सर्व आपले मित्र आज मॅचचा आनंद घेण्यासाठी इकडे दाखल झालेत. या बॉलवर देखील डाऊन द ग्राउंड. पण तिकडे चांगली फिल्डिंग पाहिली गेली. बॉल निघून जाईल, बॉल थांबणार नाहीये. 4 रनसाठी एफर्ट्स दिले, 4 रन मिळतील. हितेशच्या माध्यमातून अगदी फ्लिक केलं, गॅपमध्ये बॉल ढकलला गेला आणि 4 रनने स्कोर पुढे जाईल. टीम बॅटिंग करत असताना शिवम बॉईज कांदिवली. हलक्या हाताने ढकलला गेला, प्रयत्न केले तिकडे बट बॉल मात्र ट्रॅव्हल होईल. 4 रनसाठी रस मात्र झाले धावफलकावरती 9 रन. तिसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा. 4 टीम क्वालिफाय झाले. पहिल्या दिवसामध्ये अमिका स्टार पालघर, त्यानंतर जॉर्ज 11 कल्याण, कालच्या दिवसामध्ये रॉयल फॅम स्पोर्ट चेंबूर, त्यानंतर RM रेम्बो. या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेलाय. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतात. नीरज. रन मात्र सिंगलने पुढे जाईल. डबल डिजिट मध्ये 10 रन. हॅलो 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 हॅलो.
नो बॉल. मॅच चालू ठेवणं गरजेचं आहे. तब्बल 32 संघ या क्रीडा स्पर्धेमध्ये आज खुल्या गटामध्ये खेळताना पाहायला मिळतील. सो प्रत्येक खेळाडूची इच्छा राहिली आहे की वाई चषक खेळायचं आहे, जिंकायचं आहे, सुपर 8 मध्ये जायचं आहे. यावर्षी वामिका स्टारने देखील पालघरच्या टीमने एक वाईल्ड कार्ड एंट्री घेतली आहे टॉप 8 मध्ये. या बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न केला. सागरने पुन्हा एकदा कमबॅक केलं. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पंचांनी पुन्हा एकदा दंडित केलं गेलं. नो बॉल. संदीप सर देखील आमचे अंपायर्स, तुषार सर, कुणाल सर, अजित निकम सर, सर्व ऑफिशियल्स, त्यांचे पंच, उदय सर आणि सर्व त्यांची टीम, संपूर्ण मंगेश नायर मित्रमंडळ दरवर्षी क्रीडा स्पर्धेचं भव्य दिव्य असं आयोजन बॉलिंगसाठी सागर. या बॉल टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. चांगला फटका पाहिला गेला. हितेश बारियाच्या बॅटमधून 4 रन. प्रॉपर टायमिंग केलं आणि टॅप पण खूप चांगलं खेळतात. प्रॉपर बॉडी लँग्वेज आहे, थिपाड आहेत आणि रन मात्र तिकडे 4 ने 16 रन झालेत. चांगली बॅटिंग करत असताना हितेश बारिया चांगल्या अंदाजामध्ये स्ट्रोक खेळले गेले. या बॉलवर एक चांगल्या अंदाजामध्ये स्ट्रोक खेळले गेलेत. बॉल तिकडे निघून जाईल का, बट यस, फिल्डर तिकडे पोहोचले गेले आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं गेलं. स्कोर मात्र तिकडे 17 रन झाले धावफलकावरती. चांगली बॅटिंग केली आहे दीपेश आणि हितेशने. हितेश दीपेश, दीपेश हितेश, वेल प्लेड. स्कोर 17. $24 रन्स टू विन इन 18 बॉल्स. 18 बॉलमध्ये 24 रनची गरज आहे. चला मॅच थोडं फास्ट खेळा मित्रांनो. 18 बॉल्स आणि 24 रनची गरज आहे. बॉलिंगसाठी किसनच्या हातामध्ये बॉल दिला. अगदी खूप वर्ष ग्राउंडवर खेळलेत किसन. मग साई सिद्धी असेल, असलफा असेल, अशा अनेक टीमसाठी खूप चांगलं. ओमकार मालाड असेल, व्यावसायिक गटात देखील खूप चांगलं क्रिकेट खेळताना पाहिलं गेलं किसन. आणि नुकतीच मेलविन मेमोरियल कपमध्ये देखील किसनचा एक चांगला स्पेल राहिला आहे. बॅटिंग बॉलिंग चांगले खेळाडू आहेत. आणि टर्निंग पॉईंट म्हणजे मॅच थोडी फिरू शकतील का यावर पण नजर आहेत. 18 बॉलमध्ये 24 करायचे आहेत. 18 बॉल 24 रनची गरज. चला मित्र, थोडं फास्ट खेळायचं आहे. वृक्ष 11, तुम्ही प्रत्येक ओव्हर नंतर जास्त वेळ घेताय, त्यामुळे थोडं फास्ट खेळा. या बॉलवर थांबून खेळायचा प्रयत्न केला गेला. गॅपमध्ये बॉल तिकडे ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक पोहोचतात. रमजान सिंगल रनने मॅच पुढे जाईल. हितेश आणि दीपेशने खूप चांगली बॅटिंग केली. सो दोघांनी पण मॅच अर्धी शिवम बॉईज कांदिवली टीमने एक स्वतःकडे खेचली. बेनिफिट आहे की विकेट गेली नाही. दोघांची चांगली पार्टनरशिप बनली आहे. सो किसनला ते कुठेतरी फॉलो थ्रू द्यावं लागेल. विकेट काढावे लागतील. या बॉलवर देखील प्रयत्न केले गेले. एक चांगली फिल्डिंग तिकडे. सुमित तिकडे होते आणि सुमितने बॅटिंग पण खूप चांगली केली. सो बॉल पण चांगल्या पद्धतीने अडवला गेला. पण बॅटिंग हितेश आणि दीपेश.
या बॉलवर किसनने बॉलला फिरवलं गेलं. यस, किसनकडे ते कला आहे, दोन्ही दिशेला बॉल कट करतात. एक वेगळी ऍक्शन. चांगला बॉल आपण पाहिला तिकडे ट्रॅव्हल झाला. इकडे पण आपण पाहिलं तर रन सिंगलने 20. अर्धा पल्ला गाठला शिवम बॉईज टीमने. अजून 21 करायचे आहेत. या बॉलवर व्हाईट बॉल 21. पहिल्या मॅचमध्ये जयेश घरतची एक चांगली बॅटिंग पाहिली गेली. पालघर खूप चांगला लेग ब्रेक इथे किसनचा. अगदी थोडा हलका तिकडे स्टंप किंचित मात्र बॉल बाजूनी गेला. पालघरच्या अर्नाळा परिसरातून बिलॉंग करतात वसई विरार. कडक बॅटिंग केली जयेश घरात. प्रशांत घरत यांचे बंधू. खूप दोघं भाऊ देखील खूप चांगल्या लेवलला क्रिकेट खेळले आहेत. या बॉलवर देखील बॅट चेंज घेतली गेले. तिकडे स्ट्राईक एंडला चान्स आहे. यस नो भाई. इकडे मोये. सो सागर थोडे डबल माइंड झाले, नक्की करू काय. सुमितनी पण स्माईल केली की होतं असं. सो इंटरनॅशनल लेवलला पण कधी कधी असं होतं. सो इकडे पण असं पाहायला मिळालं. संध्याकाळच्या हाफमध्ये महिलांच्या देखील खूप चांगल्या मॅचेस पाहायला मिळतील. सो त्यांचं पण क्रिकेट खूप चांगल्या अंदाजामध्ये मागील 3 वर्ष मंगेश नारकर मित्रमंडळीने त्याची पण दखल घेतली एक चांगल्या लेवलला. हॅलो, वुमन्सचं पण क्रिकेट एक चांगल्या लेवलला जाऊन पोहोचलं. या बॉलवर खूपच बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला गेला किसनने. चुकी झाली आणि तिकडे रन मात्र एक्स्ट्रा रन्सने पुढे जाईल. या बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला दीपेश यांच्या बॅटमधून. आपण पाहतो एक देखना फटका. 4 रन. प्रॉपर दोन्ही बॅटर प्रॉपर सेट झालेत आणि विथ द स्पिन दीपेशने रीड केलं. किसनने टप्पा खूपच मागे ठेवला. त्याचा प्रॉपर एक चांगला स्क्वेअर काट. 4 रन. 12 बॉलमध्ये 15 रनची गरज आहे. 26 झालाय विदाउट लॉस. दोघांनी खूप चांगली बॅटिंग केली आहे. आजच्या रात्रीच्या हाफमध्ये देखील खूप चांगल्या मॅचेस आहेत. ग्लोरियस डिंगडॉंग त्यांच्या विरुद्ध श्री साई चिंतामणी अंबरनाथ. एक चांगली स्टारकास्ट ही देखील अंबरनाथची आहे. त्यांच्या विरुद्ध ग्लोरियस डिंगडॉंग. ह्या देखील टीममध्ये एक चांगली स्टारकास्ट नेहमीच पाहायला मिळते. त्यानंतर बाबू 11 मुकेश रॉयल चेंबूर आणि दत्त 11 असे ह्या 4चा हाफ जो एक नाईटला आपण एक 9:30-10 वाजता तो देखील सुरुवात होईल. त्याच्यामध्ये आपण महिलांच्या देखील मॅचेस पाहणार आहोत. खूप चांगलं त्यांचं पण क्रिकेट पाहायला मिळेल. सो आलेले सर्व खेळाडूंचं, सर्व मान्यवरांचं, सर्व आमचे प्रेक्षक, सर्व सहकार नगरकर सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत. बॉलिंगसाठी रमजानच्या हातामध्ये बॉल दिलाय. 12 बॉलमध्ये आपण पाहिलं तर 15 रनची गरज आहे. या बॉलवर देखील बॅटची एज घेतली गेली आहे. तिकडे आपण पाहिलं तर डिक्लेअर झोनमध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. मॅच मात्र शिवम बॉईज कांदिवली संघाने स्वतःकडे खेचली आहे. कारण की दीपेश आणि हितेशची एक चांगली पार्टनरशिप. जशी मॅच संपेल तसं टॉससाठी अष्टविनायक दादर कॅप्टन आपण तयार राहायचं आहे. लगेच टॉस केला जाईल जशी मॅच संपेल तसा. स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. रमजानचा भन्नाट वेग तिकडे थांबवलं बॅटरला. मॅच इकडूनही फिरू शकते. जर एकात दुसरी विकेट वृक्षविलनने मिळवली
तर मॅच फिरू शकते आणि या ग्राउंडचा इतिहास आहे. सो इतिहास गवाय अशा मॅचेस नक्कीच फिरताना पाहायला मिळाल्यात. एका दुसरी विकेट काढावी लागेल जर मॅच जिंकायची रुक्ष 11 अंधेरी संघाला, तर विकेट डॉट बॉल काढणं गरजेचं आहे. स्ट्राईक एंडला हितेश बारिया. या बॉलवर देखील पुन्हा बीट केले गेले. रमजान ऑन फायर. गुड बॉल. 27. या बॉलवर देखील फटका चांगला पाहिला गेला. कन्वर्ट केला तिकडे लोअर फुलटॉस बॉल आणि 4 रन. हितेश बारिया 2 बॉल रीड केले, पण त्याला पण माहिती आहे हिम्मतची किंमत आहे. चान्स घ्यावा लागेल. फुलटॉस बॉल कन्वर्ट करत असताना गॅपमध्ये एक चांगला फ्लिक केला. सेन्सिबल फटका हितेश बारियाच्या बॅटमधून. 8 बॉलमध्ये 10 रनची गरज आहे. एक बाउंड्रीने पुन्हा एकदा क्लोज आणलं टीम शिवम बॉईज कांदिवली. या बॉलवर वाईड बॉल. या बॉलवर टॅप केला गेला. एक चांगला फटका तिकडे पाहायला मिळतोय. 4 रन मिळतील. पॉवरफुल बाहुबली स्टाईल फटका हितेश बारिया. 4 रन. म्हणजे हितेशची अगदी बॉडी पण धिपाड आहे. रग्बी प्लेअर वाटतात आणि तसा टॅप केला. डोले शोले. सो खूप चांगलं टायमिंग केलं हितेशने आणि फक्त टच केलं. 4 रन. वन टू गो. 5 रनची गरज आहे 7 बॉलमध्ये. या बॉलवर देखील हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न केला गेला. गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होतो तिकडे 4 रन मिळतील. स्कोर इक्वल होतोय. शिवम बॉईज कांदिवली नॉट आउट. 40 रनची एक चांगली पार्टनरशिप दीपेश आणि हितेश. वेल प्लेड. खूप चांगली कामगिरी दोघांच्या माध्यमातून. अवघ्या फक्त 1 रनची. नीरज. बॉलिंगसाठी नीरजच्या हातामध्ये बॉल दिला. अवघ्या 1 रनची गरज आहे, बट या ग्राउंडवर 1 रन पण तुम्हाला करायचा आणि तोही देखील बॅटीने. बाईज लेग बाईज नाहीये. सो अष्टविनायक दादर कॅप्टन, आपण टॉससाठी व्यासपीठाजवळ येऊन थांबायचं आहे. अष्टविनायक दादर. लगेच प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड दिला जाईल. त्यानंतर लगेच टॉस केला जाईल आणि त्वरित मॅचला सुरुवात होईल. 40 रन झाले. अवघ्या 1 रनची गरज आहे. 6 बॉल 1. बॉलर नीरज. स्ट्राईक एंडला बॅटर दीपेश. आणि या बॉलवर टॅप केलं गेलंय तिकडे. नॉन स्ट्राईक एंडला फेकी करतील. ही मॅच जिंकली गेली आहे टीम शिवम बॉईज कांदिवली. या दोघांच्या पार्टनरशिपसाठी एकदा टाळ्या वाजवा. अफलातून बॅटिंग केली दोघांनी. नॉट आउट. 41 रन चेस केले हितेश बारिया आणि दीपेश. वेल प्लेड. खूप चांगली कामगिरी केली. सो प्लेअर ऑफ द मॅच विनिंग टीम मध्ये हितेश बारिया. हितेश बारिया आपण याचे अफलातून बॅटिंग केली. आणि लुझिंग टीम मध्ये रमजान. प्लेअर ऑफ द मॅच आणि रमजान. पराभूत संघाकडून रमजानला मी विनंती करतोय आपण लवकरात लवकर स्टेजवर यायचंय. आणि दोन्ही कॅप्टन्स अष्टविनायक दादर आणि शिवम बॉईज. अष्टविनायक दादर आणि शिवम बॉईज कॅप्टन लवकरात लवकर टॉससाठी या. हितेश बारिया प्लेअर ऑफ द मॅच. जबरदस्त परफॉर्मन्स. 41 धावा चेस केल्या शिवम बॉईज संघाने आणि त्यामध्ये
सर्वोत्कृष्ट धावा बनवणारा हितेश बारिया ठरला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. आणि प्रोलिंग स्पोर्ट्सचे सर्व आज आमच्यासोबत या ठिकाणी जुडलेले आहेत. विपुलजी पंडुलकर यांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार प्रदान करणार आहोत. या विपुलजी, खरं तर जबरदस्त असतं थेट प्रक्षेपण आपण जे स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय आपल्या प्रोलिंग्स ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती. त्या प्रोलिंग स्पोर्ट्सचे सर्व विपुलजी आमच्यासोबत आज या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते हितेश बारियाला हा प्लेअर ऑफ द मॅचचा वाईट चषकाचा झिपर आपण देतोय. वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन्स एंड विश यू वेरी ऑल द बेस्ट. हितेश जी 2 मिनट आपके जरूर लेना चाहूंगा. यहाँ पर जबरदस्त परफॉर्मेंस रहा है आपका और शिवम बॉयज के लिए बहुत बड़ा परफॉर्मेंस आपने दिया है. पहली मुकाबले में आज आपका जो परफॉर्मेंस था वो तो ज़बरदस्त था ही, लेकिन आपकी टीम ने कितना सपोर्ट किया और वाई चषक के बारे में क्या कहना चाहोगे? मेरी टीम ने तो पूरा सपोर्ट किया है, सबका एफर्ट डाला है, सबने अच्छा बॉलिंग किया, अच्छा स्कोर से हमने रुकाया और मैंने और जॉन्टी ने अच्छा बैटिंग किया. और दूसरी बात तो ये मेरा फर्स्ट मैन ऑफ द मैच है ये वाई कट्टा का, क्योंकि वन ऑफ द बेस्ट टूर्नामेंट इन बॉम्बे. मैं नंबर 1 बोल सकता हूँ इसको कि बॉक्स क्रिकेट का वर्ल्ड कप होता है. ये संदीप बाबू जी है जो उनके वजह से मुझे ये टूर्नामेंट खेलने का मौका मिला है. इनके लिए संदीप बाबू जी को भी थैंक यू बोलता हूँ और बाकी थैंक्स. तो थैंक यू सो मच एंड विश यू वेरी ऑल द बेस्ट फॉर योर नेक्स्ट मैच. कोलिको स्पोर्ट्स की तरफ से भी और एक टी शर्ट आपको देकर हम सम्मानित करेंगे. विपुल जी पंडुलकर आज हमारे साथ जुड़े हुए हैं इस प्रोलिंग स्पोर्ट्स ऑफिशियल यूट्यूब चैनल के सर्वा. वंस अगेन हार्टलीस्ट कॉन्ग्रॅच्युलेशन, बहुत बहुत बधाई और अगले मैच के लिए बहुत सारी शुभकामनाएं. त्यानंतर मी विनंती करतोय पराभूत संघाकडून रमजान ने पहले इनिंग में बहुत बढ़िया बल्लेबाजी का प्रदर्शन रहा. रमजान के साथ शुरुआती में सुमित आए थे, लेकिन उनकी टीम को अगर हार का सामना भी ज़रूर करना पड़ा, लेकिन उनका बैटिंग परफॉर्मेंस जो था वो बहुत ही बेहतरीन था इस मैच में. तो रमज़ान, आपको भी मैं आगे बुलाना चाहूँगा. आज भले ही आपकी टीम हारी हो, लेकिन वाई चषक में खेलने का एक्सपीरियंस कैसा रहा और पहले मुकाबले में कहाँ कम पड़ी आपकी टीम, क्या लगता है? सर, थोड़ा बैटिंग में हम लोग कम पड़े और टूर्नामेंट तो बहुत अच्छा है. सबसे अच्छा बोले तो पूरे मुंबई में सबसे अच्छा टूर्नामेंट ये रहेगा. बहुत अच्छा ट्राई किए जीतने का, पर नहीं जीत सके. अच्छा खेले सामने वाले. थैंक यू. और अगले साल के लिए बहुत सारी शुभकामनाएं होगी. अगले सीजन में भी आप खेलते हुए नजर आओगे, उसमें कोई दो राय नाही. और बहुत सारी शुभकामनाएं आप साथ भी होगी. और चला लगेच आपण आता पुढील मॅचच्या टॉसकडे वळूया. शिवम बॉईज आणि अष्टविनायक दादर, या बाबू सर टॉस करूया. विपुलजी या. विपुलजी पंडुलकर यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक होणार आहे. या पुढील सामन्यासाठी आपण विपुलजींना पुन्हा एकदा टॉससाठी बोलवतोय. बॉल आणि बॅट असा कॉल करायचा आहे. एका बाजूला अष्टविनायक दादर आहे आणि दुसऱ्या बाजूला शिवम बॉईज आहे. कोण कॉल करते? चला, शिवम बॉईज कॉल करेल. बॉल कॉल केलाय आणि बॉल आलेला सुद्धा आहे, त्यामुळे शिवम बॉईज टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? आम्ही बॉलिंग घेणार आहे. आणि समोर अष्टविनायक दादर सारखी टीम आहे, एक्सपिरियन्स टीम आहे, त्यांच्या समोर किती धावा समोर रोखण्याचा प्रयत्न करा. कमीतच्या कमी धावा प्रयत्न करू थांबवायचा. पहिली मॅच जिंकलेलात, या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. बाबू सर, तुम्ही जर टॉस जिंकला असतात तर काय निर्णय असता? आम्ही टॉस जिंकून नक्की आम्ही नेहमी बॅटिंगच घेणार. म्हणजे कोणी समोरच्यानी बोलले आमची बॅटिंगच असं, म्हणजे टॉस घेऊन विचारायची गरज नाही, आमची बॅटिंगच कन्फर्म असते. म्हणजे समोरच्यानी टॉस जिंकलाय जरी निर्णय तुमच्याच बाजूने लागला असं म्हणण्यासही हरकत नाही. हो, कॅप्टन आहे तर कॅप्टन डिसिजन घेतो, तर मी माझं डिसिजन मी घेतो आणि मी बॅटिंगच घेणार. तर तुमची टीम खूप चांगला परफॉर्मन्स देते. या मॅचसाठी सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा असतील. धन्यवाद. तर जाऊया लगेच मॅचच्या पहिल्या डावाकडे, ज्या ठिकाणी सागर मोरे या पहिल्या मॅचच्या उपांत्य फेरीच्या पहिल्या डावासाठी आपल्यासोबत जुळले जातील.